जास्वंदी, मी तुला तोडणार आहे हा, आणि तुला मी माझ्या जवळच ठेवणार आहे. जेव्हा मला आईची आठवण येईल तेव्हा मी तुला बघेन, म्हणजे मला बरे वाटेल. नाहीतर कोणीतरी तुला दुसऱ्याने तोडले तर देवाला होईल आणि मग तू निर्माल्यात जाशील. नको नको, मीच घेईन तुला. कुठे ठेवले मी ते, कुठे ठेवले? काहीच कसं लक्षात राहत नाही माझ्या आता. कुठे ठेवले, कुठे कुठे ठेवले मी ते? इथे. हा, या दिवशी मी इथे उभी होते आणि स्वतःनी येऊन मला ते गोष्टीचे पुस्तक दिले. त्यानंतर मी इथे येऊन बसले, ते गोष्टीचे पुस्तक चालले, त्यातली चित्रे बघितली, नंतर ते ठेवून आठवले, नंतर ते मी इथे ठेवले. सापडले 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 पुस्तक सापडले. काय रमाबाई, काय चालले आहे? अरे वा, अभ्यासाचे चांगलेच मनावर घेतलेले दिसते. आणि हे काय, त्या पुस्तकामध्ये फूल कशासाठी ठेवत आहात? ती माझी आणि आजीची गंमत आहे, पण तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही. वा, काय बरे आहे गंमत. आजीने मला सांगितले होते की ही जास्वंदीची कळी जेव्हा उमलेल तेव्हा येईल माझी आई. पण ही कळी ना खूप दिवस उमलतच नव्हती आणि आई पण येत नव्हती. मला आईची खूप आठवण येत होती आणि मी खूप रडत होते. पण आज ही कळी उमलली आणि आई ही आली. आज मला खूप आनंद झालाय, म्हणून मी हे फूल या पुस्तकात ठेवतीये, या दिवसाची आठवण म्हणून. ठेवा ठेवा, पण आता काही तक्रार नाही ना? भेटली ना आई? हो, आई भेटली आणि खूप आनंद झाला. आता आपण मंगळागौरीला जाणार आहोत ना घरी, की परत आई मला भेटेल. स्वतः तुम्ही मला आईकडे न्याल ना मंगळागौरीला? लक्षात आहे माझ्या, आहे माझ्या लक्षात. मी जर धडा वाचून दाखवला तरच तुम्ही मला न्याल, आणि तो धडा मी 15 दिवसाच्या आत वाचून दाखवीन. करेक्ट. इंग्रजी करेक्ट. हा, सांगा भाऊ, अर्थ सांगा. मी कसा सांगू, मला कुठे माहित. कसे आहे ना रमा, भाषा ही फार मजेशीर गोष्ट असते. भाषेची अक्षरे, व्याकरण, रचना या साऱ्या गोष्टी आपण शिकतोच, परंतु भाषेचा आत्मा हा तिच्या वापरात, उच्चारणात असतो. त्या भाषेचा वापर करून माणसे जे एकमेकांना सांगू इच्छितात त्यात असतो. मुळात एकमेकांना काहीतरी सांगायचे असते, या गरजेतूनच भाषेचा जन्म झाला. खरेच लहान मुलांना समजेल अशा सोप्या भाषेतच सांगायला हवे. आम्हास असे म्हणावयाचे होते की भाषेचा आत्मा तिच्या वापरात असतो आणि उच्चारणात असतो. रमा, मला स्वतःचे बोलणे फारसे कळत नाही, पण ऐकावेसे फार वाटते. स्वतः मला जरी कळले नाही ना तरी तुम्ही बोलतच राहा,
खूप छान वाटते मला. खरेच. हो, आमची अवस्था अशी आहे की विचारांचा धबधबा ओसंडत असतो आमच्या मनात. त्यामुळे बोला असे आम्हाला सांगावेच लागत नाही. त्या उलट माधवराव जरा थांबा आता असेच म्हणावे लागेल. पण आम्ही बोलू तुमच्याशी, मनातले सगळे बोलू. कारण भाषा कानावर पडत राहिली की नकळत मनात झिरपत जाते. स्वतः तुम्ही ते म्हणालात ना, ते म्हणजे काय? ते अच्छा, करेक्ट. हो. करेक्ट म्हणजे करेक्ट. हो, करेक्ट म्हणजे बरोबर. बरोबर. करेक्ट. स्वतः आता मला 2 इंग्रजी शब्द येतात. करेक्ट आणि फर्स्ट क्लास. करेक्ट. फर्स्ट क्लास. करेक्ट. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. करेक्ट. करेक्ट. फर्स्ट क्लास. रमाचा हूडपणा कमी करावयास हवा. माधवासमोर तिचे असे हसणे खिदळणे योग्य नव्हे. रमाच्या संस्कारावरून उगाच कोणी तिला बोल लावावयास नको. फर्स्ट क्लास. करेक्ट. करेक्ट. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. करेक्ट. करेक्ट. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. करेक्ट. अहो, ऐकलेत का ताई? दुर्गा अक्का, सोमण काकू, काय सुनमुखाचा कार्यक्रम करण्यासाठी इकडून परवानगी मिळाली आहे. काय सांगतेस काय? होय, चला, आनंदाचीच बातमी आहे हो. आता तू सांग कसे करायचे. आपण असे करू, आपण आधी बायकांना काय काय फराळ द्यायचा याची यादी करूया. त्यानंतर मग निमंत्रणाची यादी, रमीला काय काय द्यायचे आहे याची यादी, आणि त्या निमित्ताने माधवास काय द्यायचे आहे याची यादी. या सगळ्या याद्या करून टाकू. झाल्या का तुझ्या याद्या परत सुरू? काही करायचे म्हटले की हिच्या याद्या या सुरू होतात. परवा बाळंभटजी करवीरास निघाले होते तेव्हा ही कामाची भली मोठी यादी तयार केलीच हिने. काय मजाच आहे बाई. मग काय करणार? ऐन वेळेला काही विसरायला झालं की कशी फजिती होते हे आठवतंय ना तुम्हाला? हो, म्हणजे काय चांगलेच आठवते हो. बरं का दुर्गे, जेव्हा तू सासरी होतीस त्यावेळी एका मकर संक्रांतीला गुळाचा पाक बीक झाला, वेलच्या वेलच्या कुटून झाल्या, डाळे भाजली, आणि जेव्हा तीळ काढायला गेलो त्यावेळेला डब्यात तीळच नाहीत. मग काय, तेव्हा हे सारे खापर पांडुरंगाच्या माथ्यावर फोडून मोकळे झालो आम्ही. पण खरे म्हणजे गडबडीत त्याला तीळ सांगायचे आम्हीच विसरलो होतो. काय माई. आणि बरे का, इकडेही कळले हो. नाही म्हणजे प्रसंग निभावून नेला, पण तरी तीळ आणून निवडून ते भाजेस्तोवर त्या पाकाचे काय होणार आणि पुढे तिळगुळाचे काय होणार या कल्पनेने पोटात अगदी गोळा आला होता. आणि तेव्हापासून माईनी जे यादी प्रकरण करणे सुरू केले ते आजपर्यंत ती यादीच करते. काय माई? जातेच बाई मी. अगो माई 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 जाऊ बाई रुसल्या. अहो ऐका. अरे बाप रे, यातून हे सगळे किती मोठे दिसते आहे. काय रमाबाई, आज अभ्यास करायची इच्छा दिसत नाहीये. काय? नाही म्हटले, आज आपणास अभ्यास करायची इच्छा दिसत नाहीये. नाही, आमचे काही म्हणणे नाही, पण बघा बुवा, एक धडा संपूर्ण आम्हाला वाचून दाखवल्याशिवाय आपण मंगळागौरीला जायचे नाही. स्वतः आता मी खरेच खूप अभ्यास करणार आहे. पण पण काय? स्वतः
आज आई आल्यामुळे मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झालाय की घरभर नुसते नाचावेसे वाटते. ए, रमा, 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 रमा. म्हणजे वहिनी, चल ना आपण खेळायला जाऊयात. आम्हाला खूप कंटाळा आलाय. हे चल ना आपण ठिक्कर नाहीतर खामखाम खांबोळ्या खेळूयात. नाहीतर आम्हाला काचा पाणी तरी शिकव. हट, तो मुलींचा खेळ आहे. आपण चोर शिपाई खेळूयात. अरे पण आपण 3घच जण आहोत. चोर शिपाई खेळाव्यास भरपूर जण हवीत. त्यापेक्षा एक काम करा. कोणते? काय रे, तुला एवढे चिंताक्रांत व्हायला काय झाले? नाही, काही नाही. आता मी अभ्यास सांगणार असे वाटले ना तुला? हो. ए काय? मला नाही करायचा अभ्यास. म्हणजे नंतर करणार आहे. जा, तुम्ही तिघे चटकन तयार होऊन या. म्हणजे आपण फिरावयास जावयाचे आहे. खरे? हो, जा जा, पळा लवकर तयार व्हा. आणा ते इकडे, जा पटकन. अहो विठू काकांच्या सौभाग्यवती सुभद्रा काकू आले. भाई, त्या सुभद्रा काकू म्हणजे कोण? जमदग्नी. बाळंभटजी, या विषयावरचे आमचे मत आपणास ठाऊक आहेच. तेव्हा हे असेच चालवायचे. पण भाऊसाहेब, आपल्यावरच्या वाढत्या कर्जाचा भार ही चिंताजनक गोष्ट आहे. शिवाय यातली बहुतेक कर्जे आपण दुसऱ्यांसाठीच काढली आहेत. करविरास कुठल्याही सावकारांनी तगादा लावला का? नाही मग झाले तर. भाऊसाहेब, आपले अनेक वर्षाचे संबंध आणि व्यवहार चोख आहेत, त्यामुळे त्यांचे काहीच म्हणणे नाही. पण आपणास सल्ला देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आणि आपले हे कर्ज प्रकरण आमच्यासाठी नेहमीच चिंताजनक राहिले. असे पहा बाळंभटजी, परमेश्वराने आपणास माणसाच्या जन्मास घातले आहे. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो. हे केवढे भाग्याचे लक्षण आहे. हे काय आम्ही आपणास सांगावयास नको. तर आता हा नरजन्माचे सार्थक कसे करावे, आमची आपली अशी एक धारणा आहे की आमच्या दरवाजामध्ये आलेले आमचे आप्तस्वकीय, स्नेही, परिचित, अपरिचित, अडलेले, नाडलेले पण सज्जन असे कोणीही मदत मागण्यास जर आले तर त्यांना मदत करावी. हे आमचे आम्ही कर्तव्य समजतो. म्हणजे असे करण्याने परमेश्वराचे आम्ही ऋण फेडतो काही अंशी, अशी आमची धारणा आहे. आणि आम्ही पैसे दिल्यानंतर संकट सरल्याचा आनंद जो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो ना बाळंभटजी, तो पाहिल्यानंतर सर्व भरून पावते. तेव्हा आमच्या या अव्यापरेषु व्यापारास आळा घालावयास आपण सांगू नये. खरं सांगू का भाऊसाहेब, स्वतःच्या डोक्यावर कर्ज घेऊन दुसऱ्यांना मदत करण्याच्या आपल्या कृतीनंच आम्हाला आपल्यापाशी बांधून ठेवलंय. आम्ही दुसऱ्यांना मदत करणारे परोपकारी आत्मे खूप पाहिलेत. परंतु स्वतःच्या शिरावर कर्ज घेऊन त्याची कुठेही वाच्यता न करता दुसऱ्यांच्या समस्या सोडवणारा महात्मा एकच. भाऊसाहेब, आपले मन मोठे आहे आणि आम्ही त्यापुढे नतमस्तक आहोत. बास बास बाळंभटजी, आता प्रशंसा पुरे, नाहीतर आम्हास अहंकार वाटू लागेल. हो, कोणास ठावे, आमच्याही अंगी काही अवगुण असतील, आम्हास ते कळतही नसतील. तेव्हा आपण आपला सत्संग करावा आणि धर्मास चिकटून राहावे, हेच खरे. मालक मालक मालक, अरे काय झाले पांडुरंग? वीज कोसळली का आग लागली? हे चुकलो मालक. आग लागली नाही, पर आता लागल. काय झाले ते सांग. बाहेर विठू काकांची बायको सुभद्रा काकू, त्यांचा लोकन सुनबाई आल्यात. काय? सुभद्रा वहिनी आली? अरे देवा. अरे पांडुरंग, अरे शुंभासारखा भगत काय उभा आहेस? आतमध्ये जा, मंडळीस वर्दी दे, ताई काकू सांग. पांडुरंग पळ. जी. अरे तिकडे नव्हे, इकडे. जी.
मूर्ख लेकाचा. अरे देवा, सुभद्राबाईंनी आली. काय ना बाळम भटजी, म्हणजे आमच्या माधवाच्या लग्नाचे आमंत्रण आपण त्यास दिले नव्हते, त्याचा राग असणार. तो राग काढण्यासाठी आलेली आहे सुभद्राबाई. साहेब, काही घडले नसले तरी त्यांच्या नाकावर सदैव रागच असतो. आणि आता तर काय भक्कम कारण सापडलंय, तेव्हा परीक्षाच म्हणावायची. पण भाऊसाहेब, काही झाले तरी तुमच्या रागाचा पारा चढू देऊ नका. शेवटी सुभद्रा काकू तुमची थोरली भाऊजाई आहे, हे विसरू नका. ते आता क्रमप्राप्तच आहे. जे आमचे विठोबा असते तो गोष्ट वेगळी. हे विठोबा आमचे तीर्थयात्रेत जे गेले ते पुन्हा आलेच नाहीत. आता काय, आली या भोगासी असावे सादर. सोमन मावशी, बरं झालं तुम्ही भेटलात. स्वयंपाक घरामध्ये ताई साहेब आणि माई साहेबांना एक निरोप द्यायचा होता. नाही म्हणजे मीच दिला असता, पण माझी काही हिंमत होत नाही. हो काय निरोप? हो, बाहेर सुभद्रा काकू आल्यात. सुभद्रा काकू आले? हा. अगो बाई, सुभद्रा काकू म्हणजे कोण? जमदग्नी म्हणजे ते जाळ काढणारे मुनी. माईसाहेब, अहो ताईसाहेब, बाहेर. अगो काय झाले बाहेर? अहो, विठू काकांच्या सौभाग्यवती सुभद्रा काकू आले. बाई, झाले आता माधवाच्या लग्नाच्या निमंत्रणावरून मोठे कीर्तन होणार आहे आज. पण मला सांगा ताई, हो त्यावेळी शक्य तरी होते का? अगो शक्य काय, मुळात लग्नच होते की नाही अशी अवस्था होती. नाहीतर काय. पण आता हे कसे समजवायचे त्यास? अगो हेच कशाला, कुठलीही गोष्ट सुभद्रा वहिनीला समजवायची म्हणजे मोठाच विषय. हिचे म्हणजे ही म्हणेल ती पूर्व दिशा आणि ती दाखवेल तो पृथ्वीचा मध्य. कल्याण आहे आता तर कल्याण आहे. अहो, त्या एकटेच नाही आलेल्या, बरोबर त्यांचा मुलगा रावजी, सून, सगुण, सोबत नातू पण आलाय अनंता. सगळा फौज फाटा घेऊन आलेत. अरे देवा, आता या सगळ्यांची समजूत कशी काढायची? अगो आता चांगला घसघशीत मानपान करावा लागेल. वर नागदुर्या त्या वेगळ्याच. तुम्ही मोठ्या असं करत आरती ओवाळावी लागेल. आणि मी तुमच्या सगळ्यात धाकटी, म्हणजे येता जाता त्या माझ्यावरच घसरणार. तुझ्यावर कसली, माझ्यावरच घसरणार आहे ती. अगो मीच मोठा अडसर आहे ना. भाऊजींना आणि माईला गुंडाळायास किती वेळ लागतोय तीस. लहानपणी विठू काकांनीच माधवाचे प्राण वाचविले अशी एक ओळ म्हटली की झाले सगळे. माईने आणि भाऊजींनी सगळ्या कारभारावर तुळशी पत्र ठेवलेच म्हणून समज. पण मी आहे ना इथे खमकी, त्याचे काय? अहो ताई, अहो आपण इथे काय बोलत बसलोय? बाहेर चला, नाहीतर वर्दी आली तरी स्वागताला कोणीच आले नाही असे म्हणतील त्या. चला हो, चला चला चला. चला. देवा, काय वाढून ठेवलंय पुढे देवालाच माहिती. हो भटजी काही येत आहेत की नाही आतमध्ये? काय झाले भाऊसाहेब, आपण सगळे असे का उभे आहात? कोणी विशेष यावयाचे आहे काय? हो, विशेषच. तुझी सुभद्रा काकू. सुभद्रा काकू येत आहेत. त्या सुभद्रा काकू म्हणजे कोण? जमदग्नी म्हणजे ते जाळ काढणारे मुनी. हो, तेच ते. म्हणजे त्या सुभद्रा काकू जमदग्नी आहेत. म्हणजे नेमकं त्या काय करतात? म्हणजे त्या मुलांना खूप मारतात, ओरडतात आणि मोठ्या शिक्षा देतात. हे गप्प बस रे रमा, तू त्यांच्या समोर जाऊ नको हा, नाहीतर ते तुला देऊ का आता एक रट्टा? उगाच कशाला घाबरवतोय तिला? गप्प बस आता.
काय झाले पांडुरंग? हा, मंडळी कुठे आहेत? बैलगाडी मधले सगळे सामान काढून घेतलेस ना आतमध्ये? वय मालक, समद सामान काढून घेतलं, पण काकू बाहेरच बसल्यात, आतमध्ये यायला तयारच नाहीयेत. अरे देवा. माई, एक काम करा, तुम्ही जा बाहेर. ताई, तुम्ही सुद्धा जा. मोठेपणाने जरा समजावून सांगा. बाबा पोता करून कसे तरी ती वरात आतमध्ये घेऊन या, मग आम्ही बघतो काय करायचं ते. बर. सुभद्रा वहिनी कुठे ना? झुले